पक्ष फोडून मित्र मिळवणारे 2029ला सत्तेत कसे येतील? आता कमळाची परिस्थिती गंभीर आहे असं जयंत पाटलांनी म्हटलंय। 2029ला शिंदे गट आणि भाजप अजित पवार गट एकत्र होतील असंही त्यांनी म्हटलंय। जयंत पाटलांची ही टीका आपण बघतोय। अमित शहांनी केलेल्या विधानानंतर जयंत पाटलांनी टीका केली आहे। पक्ष फोडून मित्र मिळवणारे 2029ला सत्तेत कसे येतील असा सवाल करतानाच आता कमळाची परिस्थिती गंभीर आहे असं जयंत पाटील म्हणाले। तसंच 2029ला शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपात विलीन होईल असंही जयंत पाटलांनी टीका करताना म्हटलेलं आहे। अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आणि या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना 2029ला भाजप सत्तेमध्ये पूर्णपणे येईल असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यावरच ही टीका। महाविकास आघाडीची बैठक सातत्याने हॉटेल ट्रायडंटमध्ये होते। जागा वाटप कुठेपर्यंत येऊन ठेपलेलं, कारण की अनेक बातम्या ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात की आज होणार जागा वाटप, उद्या होणार, अनेक जागांवरती तिढा आहे, भांडणं होतात तुमच्या महाविकास आघाडीमध्ये, सत्य काय? आमच्या महाआघाडीत कोणती भांडणं झालेली नाहीत। जागा मागणं म्हणजे भांडणं होत नाहीत आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे। परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। 2029ला भाजप संपूर्ण बहुमताच्या आधारावरती सत्तेत येईल असं त्यांचं म्हणणं आहे। 2024ला आम्ही मित्रपक्षांच्या सहारे संपूर्ण सत्तेत येऊ असं त्यांचं म्हणणं आहे। या विधानाकडे कसं पाहता? नाही, 2024ला त्यांनी जे 2 पक्ष फोडून मित्र मिळवलेले आहेत त्यांचा आधार घेण्याची पाळी भाजपला आली। तो पक्ष 2029ला सत्तेवर कसा येणार? परंतु जयंत पाटीलजी, ज्या ज्या राज्यामध्ये भाजप मित्रपक्ष जोडतो तो मित्रपक्ष संपवतो अशी एक अशा अनेक बातम्या आहेत। याकडे कसं पाहता? मग 2 मित्र आता या राज्यात त्यांचे आहेत ते देखील संपतील का? ते मित्रांच्या पैकी बरेच लोक एखाद्या वेळी कमळावर उभे राहिले असते, पण आता परिस्थिती कमळाची अवघड आहे म्हणून ते दोघं कमळावर उभे राहत नाही। त्यामुळं 2029ला हे दोन्ही पक्ष शेवटी त्यात विलीन होतील आणि मग कमळाचं राज्य एकमुखी आणण्याचा प्रयत्न करतील।